चला दमदार सुरुवात करूया। देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जवळपास निश्चित झालंय। या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचा वरचष्मा असल्याची माहिती मिळते। गृह खातं आणि अर्थ खातं भाजपकडेच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। या सर्व पार्श्वभूमीवर एनसीपी आणि शिवसेनेला कोणती खाती मिळतात याची उत्सुकता आहे। महायुती सरकारच्या विस्ताराकडे आता सर्वांच्या नजरा लागल्यात। मंत्रिमंडळ विस्तारात गृह आणि अर्थ खात्यावरून सर्वाधिक रस्सीखेच असल्याची चर्चा आहे। फडणवीसांच्या दिल्ली भेटीत महायुती सरकारचं खातेवाटप निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे। मुख्यमंत्री पदानंतरच गृह आणि अर्थ खातं हे भाजपकडेच राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। अर्थ खात्याच्या बदल्यात अजित पवारांच्या एनसीपीला महसूल मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा, तर नगरविकास आणि जलसंपदा खातं शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे। अजितदादा असं म्हणतील की त्यांना तुम्ही गृह देणार असेल तर माझं वित्त द्या, आणि त्यांनी असं म्हणायचं की आम्हाला गृह नाही तर त्यांना वित्त नको, असं काही। महायुतीतल्या खातेवाटपात वजनदार खाती भाजपकडे राहणार असून शिवसेना आणि एनसीपीकडे महत्त्वाची खाती जाणार नसल्याच्या चर्चेवरून विरोधकांनी टोले हाणलेत। जे देतील ते घ्या, नाहीतर तुम्ही घरी आराम करा। गृह आणि अर्थ ही दोन महत्त्वाची खाती मिळण्याची शक्यता नसल्यानं महायुतीचे घटक पक्ष ही कडू गोळी कशी पचवतात याकडे लक्ष असणार आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा 5 डिसेंबरला शपथविधी झाला होता आणि त्यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे राज्याचं लक्ष लागलं। राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपचा वरचष्मा असणार असल्याचं स्पष्ट झालंय। विस्ताराचा फॉर्म्युला नेमका काय असणार आहे पाहूयात। महायुतीत 3 घटक पक्षांच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। एकूण किती मंत्री शपथ घेणार आणि कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार हे आता पाहूयात। विस्तारात सुमारे 30 ते 35 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे। भाजपचे 20 मंत्री शपथ घेतील, तर शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। चर्चा संवाद हा नेहमी विभागाच्या संदर्भात आणि संख्येच्या संदर्भात होऊ शकतो। नागपूरमध्ये 16 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते। त्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्ताराला महत्त्व प्राप्त झालंय। अतिशय महत्त्वाचे जागा राज्यव्यापी धोरण करण्याची आवश्यकता असते असे 11 विभाग आहेत। मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की या 11 विभागामध्ये तीनही पक्षांमध्ये योग्य विभाजन आम्ही निश्चित करू। मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यातल्या संख्येत कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागते याबाबत ही आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे। नव्या मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार आणि कोणत्या माजी मंत्र्याचा पत्ता कट होणार यावरून चर्चांना उधाण आलंय। मंत्रिमंडळात भ्रष्टाचाराचे आरोप नसणाऱ्या माजी मंत्र्यांना स्थान देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। मंत्रिमंडळाच्या विस्तारात मोठे बदल दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जाते, कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंत्रिमंडळात स्वच्छ चारित्र्याचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप नसणाऱ्या माजी मंत्र्यांनाच स्थान देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या। परिणामी प्रगती पुस्तकात नापास झालेल्या काही माजी मंत्र्यांची संधी हुकण्याची शक्यता वर्तवली जाते। शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत कुणाचा समावेश आहे ते आता आपण जाणून घेऊया। उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, दादा भुसे, भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, राजेश क्षीरसागर, विजय शिवतारे आणि भावना गवळी यांचा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत समावेश आहे। शिवसेनेचे संजय राठोड, दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार या माजी मंत्र्यांची नावं संभाव्य मंत्र्यांच्या यादीत नसल्याचं दिसून येते। मी नापास असूच शकत नाही, कारण मी निरंतर जनतेसाठी काम करीत आलो आहे। शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मंत्रिपद देताना धक्कातंत्राचा वापर केला जाऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे। आता मंत्रिमंडळात कुणाचा समावेश होतो आणि कुणाला डच्चू मिळतो हे आता लवकरच स्पष्ट होईल। गेल्या काही दिवसात राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता राज्यात भाजपकडून ऑपरेशन लोटस तर राबवलं जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आणि यावेळी केंद्रातील सरकारचा खुंटा बळकट करण्यासाठी भाजपकडून ही खेळी केली जात असून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या खासदारांवर भाजपची नजर असल्याचं बोललं जात आहे। गेल्या 2 दिवसात दिल्लीत घडलेल्या या घडामोडी वेगवेगळ्या असल्या तरी ही भविष्यातील एक राजकीय भूकंपाची नांदी तर नाही ना अशी शंका व्यक्त केली जाते, कारण बुधवारी रात्री शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। त्यानंतर अमित शहांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यात खलबत झाली, तर इकडे उद्धव ठाकरेंचे खासदार पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत। या 3 वेगवेगळ्या घडामोडी पाहता भाजपकडून शरद पवार आणि ठाकरेंच्या पक्षातील खासदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न तर केला जात नाहीये ना अशी राजकीय वर्तुळात चर्चा। एवढा महाराष्ट्रात बहुमत मिळाल्यानंतरही जर कुणाची भूक संपली नसेल
तर ते काही करू शकतात. अमित शहांच्या भेटीदरम्यान बजरंग सोनवणेंनी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे पहिल्यांदाच निवडून आलेल्या बजरंग सोनवणे यांना भेटीसाठी अमित शहा यांनी वेळ दिला, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस राबवलं जाण्याची चर्चा सुरू झाली. अधिकाधिक खासदारांना गळाला लावून भक्कम संख्याबळ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपचा असणार आहे. दिल्लीतील भेटीगाठींवरून या चर्चेला उधाण आलं. भाजप ऑपरेशन लोटस राबवणार असल्याची जोरदार चर्चा, कारण केंद्रातील मोदी सरकारला नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंच्या कुबड्यांचा आधार आहे. भलेही हे दोन्ही एनडीएतील घटक पक्ष असले तरी नितीश कुमारांवर भाजप विसंबून राहू इच्छित नाही. सध्या केंद्रात एनडीएकडे 293 खासदारांचं संख्याबळ आहे. त्यापैकी भाजपचे 240 खासदार, चंद्रबाबूंच्या पक्षाचे 16 खासदार, नितीश कुमारांच्या जेडीयूचे 12 खासदार, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे 7, तर अजित पवारांच्या एनसीपीचा 1 खासदार आहे. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्याकडे खासदारांची संख्या बऱ्यापैकी आहे. या दोन्ही नेत्यांवर मोदी सरकारचं अस्तित्व अवलंबून आहे. पण उद्धव ठाकरेंचे 9 आणि शरद पवारांच्या 8 खासदारांना सोबत घेतल्यास भाजपचं संख्याबळ 257 वर जाणार आहे. तर इकडे सध्याच्या महायुतीचा विचार करता शिंदेचे 7 आणि अजित पवारांचा 1 मिळून भाजपचं संख्याबळ 248 वर पोहोचलंय. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या खासदारांना सोबत घेणं भाजपसाठी नक्कीच फायदेशीर आहे. आणि याच पार्श्वभूमीवर भाजपकडून ऑपरेशन लोटस चालवलं जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शरद पवारांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सकाळी अजित पवारांनी शुभेच्छा दिल्यानंतर संध्याकाळी अमित शहा शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले. एकंदरीतच पवारांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधत झालेल्या भेटींमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. शरद पवारांवर वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता आणि त्यातच अमित शहा शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले. शरद पवारांना 85व्या वाढदिवसाच्या निमित्तानं अमित शहा यांनी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार आणि कुणाला किती मंत्रिपदं मिळणार या चर्चा सुरू असतानाच या दोन्ही नेत्यांची भेट झाली. याआधी एक मोठी घडामोड घडली होती. केंद्रीय मंत्रिमंडळानं वन नेशन वन इलेक्शन विधेयकाला संसदेत मांडण्यास परवानगी दिली. या पार्श्वभूमीवर पवारांची भेट घेऊन केंद्र आणि राज्यातल्या मित्रांना अमित शहांनी काही संदेश दिलाय का अशी चर्चा सुरू झाली आहे. एकंदरीतच अजित पवार आणि अमित शहा यांनी शरद पवारांना दिलेल्या शुभेच्छा अनेक राजकीय समीकरणं साधणार आहेत असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणानं गेल्या 5 वर्षात अनेक राजकीय धक्के पचवले. आता धक्क्यांची ही मालिका खंडित होईल असं वाटत असताना महाराष्ट्रात आज 2 अशा घडामोडी घडल्या ज्याने पुन्हा एकदा नव्या धक्क्यांचे संकेत मिळाले. त्यामुळे कुर्सी की पेटी बांध लीजिए असं म्हणण्याची वेळ आली आहे असं म्हणावं लागेल. शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे इतर नेत्यांसह शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. निमित्त वाढदिवसाचं असलं तरी या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. या भेटीनंतर पवार कुटुंबातलं वितुष्ट कमी होऊन राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचा नवा अध्याय तर लिहिला जात नाहीये ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. 12 डिसेंबरला सगळेजण येऊन साहेबांना भेटत असतात, साहेबांचं दर्शन घेत असतात, शुभेच्छा देत असतात. त्या हेतूने आम्ही सगळे राजकीय मतभेद असू शकतात, पण शेवट माणसाला एकमेकाबद्दल आत्मीयता प्रेम हे असतंच. दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार सोमवारी पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याचं बोललं जातं. ठाकरेंचे काही खासदार मोदींना पाठिंबा देण्याची शक्यता आहे असा दावा शिंदेच्या शिवसेनेकडून केला जात असताना घडलेल्या घटनेनं चर्चेला अधिकच बळ मिळालं. भाजपची महाविकास आघाडीमधील शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबतची वाढती जवळीक एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर कमी तर करत नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. हे विधेयक पुढील आठवड्यात संसदेत मांडलं जाऊ शकतं. सरकारला या विधेयकावर एकमत घडवायचं आहे आणि त्यामुळे हे विधेयक संसदेकडून संयुक्त संसदीय समितीकडे चर्चेसाठी पाठवलं जाईल. विधेयक मंजूर झाल्यास 2019 पर्यंत एक राष्ट्र एक निवडणूक लागू होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चर्चेचा विषय ठरलेल्या एक देश एक निवडणूक विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. काही दिवसांपूर्वीच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीने वन नेशन वन इलेक्शन संदर्भातील अहवाल तयार केला होता. या अहवालात एक देश एक निवडणूक विधेयकाच्या बाजूने शिफारस करण्यात आली होती. त्यामुळे यंदाच्या हिवाळी अधिवेशनात एक देश एक निवडणूक विधेयक संसदेत सादर केलं जाईल अशी चर्चा होती. त्यानुसार आता केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. एक देश एक निवडणूक ही कितपत निवडणूक आयोग आणि देशातली यंत्रणा ही पूर्ण करू शकेल याच्याबद्दल शंका आहे.
हे विधेयक याच अधिवेशनात मांडण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी केल्याचीही माहिती मिळते. त्यामुळे आता एनडीए सरकार एक देश एक निवडणूक विधेयक संसदेत कधी मांडणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेशने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. अशी कामगिरी करणारा तो जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्याचं वय अवघं 18 वर्ष इतकं आहे. त्याने 14व्या गेममध्ये गतविजेत्या चीनच्या डिंग लिरेनचा 1-0 असा पराभव केला. भारताचा डी गुकेश जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता ठरलाय. गुकेशने चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेनचा पराभव करत हा किताब पटकावला. विश्वनाथन आनंद नंतर गुकेश भारताचा दुसरा विश्वविजेता ठरला. जाणून घेऊयात कोण आहे डी गुकेश. गुकेश डीचं पूर्ण नाव डोमराजू गुकेश असून तो चेन्नईचा रहिवासी आहे. गुकेशचा जन्म 7 मे 2006 रोजी चेन्नई इथं झाला. त्याने वयाच्या 7व्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. त्याला सुरुवातीला भास्कर नागय्या यांनी प्रशिक्षण दिलं आणि त्यानंतर विश्वनाथन आनंदने गुकेशला खेळाची माहिती देण्याबरोबरच त्याला प्रशिक्षणही दिलं. गुकेशने याआधी वयाच्या 17व्या वर्षी FIDE ही मानाची बुद्धिबळ स्पर्धाही जिंकली होती. गुकेशनं गॅरी कास्परोव्ह याचा विक्रमही मोडला. गुकेशची कामगिरी ही भारतीयांसाठी अभिमानास्पद ठरली. तर कुर्ल्यातील बेस्ट बसचा अपघात किती भीषण होता हे दाखवणारा आणखी एक व्हिडिओ म्हणजे त्याचा CCTV फुटेज समोर आलाय. हा व्हिडिओ पाहताच कोणाच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.